विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर। अविनाशजी, स्वागत आहे आपलं। अविनाशजी, आज दिवसभर अतिशय चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय ठरला तो म्हणजे दुबार मतदारांची यादी। मात्र मनसे यामध्ये गप्प का असा थेट सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला। आपल्या पक्षाकडून देखील उत्तर जरी देण्यात आलेलं असलं तरी देखील आता वोट जिहाद हा नवा शब्द, हा नवा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेला आहे। मनसे कसं पाहते याकडे? अविनाशजी, तुम्ही मला वाटतं क्रिकेट बघत असाल नक्की, आणि क्रिकेटमध्ये हिट विकेट नावाचा एक शब्द आहे आणि आज आम्हाला हिट विकेटचा अनुभव आला। कारण उतावळेपणा, डेस्परेशन आणि फ्रस्ट्रेशन याचा थिअरी संगम आशिष शेलारजींच्या बोलण्यातनं दिसत होता। एक गोष्ट बरी झाली, उत्तर मी सगळ्या प्रश्नांची सविस्तर देईन, नंतर तुम्ही इतर तुमचे कोण गेस्ट आहेत त्यांना बोलवा। एक गोष्ट नक्की झाली की जे आम्ही बोलत होतो आणि ज्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला होता आणि 2025चा विनोद केला होता त्यामध्ये भाषण करून, त्याच्यावर सत्ताधारी मंत्री सन्मान्य आशिष शेलार यांनीच बोळा फिरवला आणि त्यांनी सिद्ध केलं की महाराष्ट्रात सगळीकडे दुबार मतदान आहे। म्हणजे आम्ही जे विरोधी पक्ष बोलत होतो त्याचीच री जी आहे ती आशिष शेलारांनी ओढली। हे बरोबर आहे का चूक आहे? आणि त्यांनी जी काय नावं घेतली याचा अर्थ आम्ही काय म्हणत होतो निवडणूक आयोगाला की मतदार यादीत गोंधळ आहे, निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, 9.5 कोटी मतदारांचा अपमान करू नका। आणि आता मी अनेक गोष्टी त्यांच्या ऐकल्या सकाळच्या प्रेसमध्ये। त्यांनी काहीतरी वोट जिहादचा शब्द वापरला। आता राज साहेबांना हिंदुत्व शिकवण्याची वेळ ही आशिष शेलारांनी आणू नये। माझा साधा प्रश्न एवढाच आहे की रजा अकादमीचा जेव्हा मोर्चा झाला होता आणि जेव्हा तुमच्यासारख्या चॅनल्सवरती हल्ले झाले होते, तिथे प्रचंड नासधूस झाली होती, तेव्हा हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून लोक कुठे शेपट्या घालून बसले होते? तेव्हा लाखाचा मोर्चा हा राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी काढला होता, लक्षात ठेवा। कळलं का? सत्तेकरता दुसरे पक्ष फोडणे, सत्तेकरता दुसऱ्या लोकांना आपल्याकडे आणणे असे प्रकार राजसाहेबांनी केले नाहीत। जिथे विजय मिळाला तिथे विजय मिळाला, पराभव होता तोही खिलाडू वृत्तीने स्वीकारून आम्ही पुढे गेलेलो, परंतु खुर्ची करता कुठल्याही ऍडजस्टमेंट केलेल्या नाहीत। अनेक गोष्टी आहेत। दुसरं ते म्हणाले होते की एसआयआर तुम्ही मागणी का हे करत नाही? हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं 27 ऑक्टोबरचं 2025चं पत्र आहे, 29 पानी आहे, 29 पानी। ह्याच्यामध्ये त्यांनी जी 12 राज्य दाखवली होती जिथे एसआयआर ते करू शकतात, त्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही। काय होतं, अर्धवट माहिती असेल ना की हे असा गोंधळ होतो। हा जर त्यांनी नीट वाचलं असतं आधी तर त्यांनी हा मुद्दा सकाळी मांडला नसता। आणि त्यात आपलं जे राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी असं सांगितलं, आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आम्ही तातडीने एसआयआर करू शकत नाही। आपली मागणी स्पेशल समरी रिव्हिजनची आहे, याचा अर्थ लक्षात घ्या। आणि आता आम्हाला बीएलए आणि बीएलओ समजावून सांगायचा प्रयत्न करू नका। माझं आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, आम्ही सगळे बीएलए आमच्याकडे आहेत, प्रत्येक पक्षाकडे असतात, त्याच्यामध्ये दुबार, शिफ्टेड, मयत ह्या सगळ्या गोष्टी येतात, हे आम्हालाही माहिती आहे। आता माझं उलट आव्हान आहे या निवडणूक आयोगाला की जवळपास मुंबईमध्ये 10,107 याद्या आहेत, 2-5% कमी जास्ती। मी महाराष्ट्रातल्या म्हणत नाहीये, मुंबईतल्या म्हणतोय। माझं निवडणूक आयोगाला आवाहन आहे किंवा आव्हान आहे की त्यांनी आम्हाला बीएलओचे ऍड्रेस आणि नंबर द्यावेत आणि हे बीएलओ किती वेळा गेले, 3 ठिकाणी 3 वेळा गेले का हे आम्हाला त्यांनी कळवावं। लोकसभेनंतर विधानसभेमध्ये त्या 2-3 महिन्यात 52 लाख मतदार वाढले, मग हे काय एवढ्या पिरियड मध्ये फक्त करायचे का? आणि ह्याच्याशी उगाच त्याला जातीचा रंग द्यायचा प्रयत्न करू नका। थोडी मी आपला वेळ घेतोय थोडा। हे बघा, सत्तेचा मोर्चा, सत्तेसाठी झोल, मतदार यादीत घोळ, हे आपल्याला दिसतंय की नाही मला माहिती नाहीये। जो चौथी पास आहे ना त्यालाही मला वाटतं वाचता येईल, कळलं का? विषय होता मतदार याद्यांचा, ह्याच्यामध्ये कुठे धर्माचा उल्लेख आहे, जातीचा उल्लेख आहे, कुठल्या नावाचा उल्लेख आहे? काही नाहीये। राजसाहेबांनी जो अख्खा दुबार मतदानाचा डोंगर दाखवला होता तो डोंगर हा सत्य होता। बरं, दुसरं एक कळत नाहीये, प्रश्न विचारलाय निवडणूक आयोगाला, ह्यांचं का होतंय जळजळतोय मी, मळमळतोय मी? आवश्यकताच नाहीये ना। आणि एक तर बरं झालं की आता सत्ताधारी मधल्या प्रमुख मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांनी सरकारवरतीच अविश्वास दाखवलेला आहे की बाबा माझंही म्हणणं तेच आहे की दुबार मत आमच्याहून जास्ती त्यांनी दाखवलं। म्हणजे माझीच इच्छा अशी होती, त्याचं ही भूमिका मांडणार होते तर त्यांना परवा प्रमुख म्हणून आम्हीच बोलवायला पाहिजे होतं, कारण दुबार मतदान त्यांनीच दाखवलं सगळं उघडून। आलं का लक्षात?
झालंय काय, काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी आग लागलेली आहे म्हणून धूर निघतोय, लक्षात ठेवा. कळलं का? आणि दुसरं, हे वोट जिहाद वगैरे असलं काहीही नाहीये. ह्याच्याशी कुठल्याही जाती धर्म काहीतरी त्यांच्याच भाषेत सांगायचं, फेक नरेशन तयार करण्याचा प्रयत्न करू नका. काही साध्य होणार नाही. 9.5 कोटी मतदार सुज्ञ आहे, जागा आहे. हे बघा, आमचं एवढंच म्हणणं आहे, निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ याद्यांच्या माध्यमातून व्हाव्यात. जय पराजय कोणाचाही झाला तरी चालेल, जय पराजय कोणाचाही झाला तरी चालेल, पण लोकांना आपलं मत कुठे गेलं हे कळलं पाहिजे. आधीच तुम्ही व्हीव्हीपॅटचा गोंधळ घातलेला आहे आणि नक्की आता तुम्हीच सांगितलं, स्वतः तुम्हीच सत्ताधारी आहात, तुम्हीच म्हणता यामध्ये दुबार मतदान एवढं आहे. मग आता त्या सगळ्या याद्या दुरुस्त करेपर्यंत जर तुम्ही निवडणुका घेतल्यात तर जो सत्याच्या बाजूनी आहे तो आता या निवडणुकाच्या विरोधात आहे आणि जो असत्याच्या बाजूनी आहे त्याला इतर मार्गाने निवडणुका जिंकतायत. आम्ही धरू त्यांना या याद्यांबरोबर काम करायचंय. आणि अविनाशजी, 100% एका बाजूला सत्याचा मोर्चा तुम्ही काढलात, मूळ मुद्दा आतापर्यंत होता तो म्हणजे मतदार याद्या आणि मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळा संदर्भातला जो महत्त्वाचा मुद्दा त्या दिवशी उपस्थित करण्यात आला तो होता की सदोष याद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करण्यासंदर्भातला. मात्र याच सदोष याद्यांना आता कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. याला कोण कारणीभूत आहे? कारण सर्वसामान्य मतदारांना केवळ योग्य रीतीने होणारा आमचं मत आणि मतदान योग्य उमेदवाराला जातंय का इतकंच घेणं देणं असतं. मात्र त्यानंतरची राजकीय गणितं सर्वच राजकीय पक्ष मिळून ठरवताना दिसतात. अविनाशजी, त्याच्यामध्ये राजकीय गणित असण्याचा विषय नाहीये. हा तुमच्या माझ्या मतदानाचा आणि महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदारांचा हक्क आहे. कळलं का? आणि ह्याला जातीचा रंग कोण देतंय ही मला वाटतं त्यांची स्टाईलच आहे. मूळ प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही की काहीतरी हा कोण होता, ह्याच्यात तो होता का. अहो, जे राजसाहेबांनी अख्खं बाड दाखवलं त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे मतदार होते. तुम्ही उत्तर देऊ शकतात का? आणि पहिले तुम्ही उत्तर का देताय? उत्तर द्यायचे निवडणूक आयोगाने. तुम्ही वकील पत्र घेतलंय का? तुम्ही त्यांची प्रॉक्सी घेतलीय का? तुम्ही त्यांचे प्रवक्ते आहात का? ते मुख गिळून गप्प आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, घाईघाईत निवडणुका घेऊ नका. याचं उत्तर आहे का हो? मुंबईमध्ये ही 87 नंबरची यादी आहे, कांदिवली का कुठली तरी, बरोबर? त्या ठिकाणी मी आता एका माणसाचं नाव घेत नाही, परंतु ह्या एकाच यादीमध्ये एकाच पानावर एकाच व्यक्तीचे 3 EPIC नंबर आहेत. नंबर तुम्हाला मी सांगू शकतो, बघा हे नंबर आहेत. याचं उत्तर आहे का हो? चुका आहेत ना, मग दुरुस्त करा ना. त्याला कारण नसताना जाती धर्माचा रंग लावायला जाऊ नका. आणि ही कुठलीही विरोधी पक्षांची राजकीय खेळी नाहीये, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील मतदारांना त्यांचा लोकशाही मार्गाने जो अधिकार संविधानाने दिलेला आहे मताचा, तो कुठल्याही परिस्थितीत त्यांना कळलंच पाहिजे की माझं मत कुठे गेलंय, काय गेलंय. अहो, 52 लाख मतं वाढतात लोकसभा टू विधानसभा, आणि त्याचं चेकिंग का 15-20 दिवसात करायचं, 1 महिन्यात करायचं. मग निवडणूक का झोपलं होतं की काय? 17च्या निवडणुका 22ला व्हायला पाहिजे होत्या. आज 26 साली निवडणुका झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, इतर सर्व 8-8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत. आणि आता हे सांगतात आमच्याकडे व्हीव्हीपॅटच नाहीये. आणि या अशा प्रकारच्या सदोष याद्या करून ज्याला निवडणुका घ्यायच्या आहेत तो असत्याची साथ देतोय, आणि जो सत्याची साथ देतोय तो या निवडणुकीला पूर्णपणे विरोध करेल. पण ह्या वाईटातनं सगळी एकच गोष्ट चांगली आहे की आधी फक्त विरोधक म्हणत होते, परंतु आता तिन्ही सत्ताधारी जे पक्ष आहेत तेही म्हणतायत, त्याचे प्रमुख मंत्री म्हणतायत की याद्यांमध्ये गोंधळ आहे, याद्या दुबार आहेत. हा आमचा पहिला विजय आहे. जसं तुम्ही म्हणालात की हिट विकेट फायनली मिळालेली आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील मान्य केलेलं आहे की दुबार मतदान होतं. आता मतदार राजा देखील तितकाच जागरूक होऊन निवडणूक आयोग असेल किंवा सर्व पक्ष असतील त्यांच्यावरती नजर ठेवून असेल. कारण पुढच्या काळातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका ही मतदार राजाचीच असणार आहे आणि तीच राहावी एवढीच अपेक्षा. धन्यवाद अविनाशजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केलीत त्यासाठी.